हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ आहे नवी मुंबईतील खारघरचा। दोन अज्ञात इसम एका हिंदू युवकास हेल्मेटच्या सहाय्याने जबर मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय। या मारहाणीत हिंदू युवकाचा म्हणजे शिवकुमार शर्मा वय वर्ष 45 यांचा पुढे दुर्दैवी मृत्यू झाला। हे दोन्ही आरोपी खारघर येथे संपन्न झालेल्या इस्तेमावरून आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे या जिहादींना त्वरित पकडून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी खारघरवासियांनी केली आहे। नुकतीच खारघर येथे झालेल्या शिवकुमार शर्मा यांच्या श्रद्धांजली सभेत ही मागणी करण्यात आली। सोबतच इस्तेमाच्या आयोजकांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। नेमकं काय घडलं आणि इस्तेमात जाणाऱ्यांनीही यावर विचार करण्याची गरज का आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम। सदर घटना खारघरच्या उत्सव चौकात घडली। याच दिवशी खारघर येथे संपन्न झालेल्या 3 दिवसीय इस्तेमाचा समारोपही झाला। त्यामुळे स्थानिकांचा असा दावा आहे की हे दोन्ही आरोपी या इस्तेमावरूनच आले आणि या जिहादी मानसिकतेच्या दोघांनी शिवकुमार यांच्यावर हल्ला केला। मिळालेल्या FIR कॉपीनुसार प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबात असं म्हटलंय की बेलपाडा ते उत्सव चौक या रस्त्यावर 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून हे दोन इसम आले होते। दोन्ही आरोपी अंदाजे 22 ते 25 वर्षाचे असून यातील एकाने हिरव्या रंगाचा तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा झब्बा घातला होता। दुसऱ्या एका दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीस ओव्हरटेक करत कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला। वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले। शिवकुमार शर्मा यास ठार मागण्याची धमकी देत एकाने त्यांना पकडून धरलं, तर दुसऱ्याने हेल्मेटच्या साहाय्याने शिवकुमार यांच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला। त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले। जखमी अवस्थेत शिवकुमार शर्मा स्वतःच्या दुचाकीवरून खारघर पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यास गेले। पोलिसांनी तक्रार लिहूनही घेतली। पोलिसांना मोबाईलमधील मारहाणीचा व्हिडिओ दाखवत असतानाच शिवकुमार शर्मा पोलीस ठाण्यात बेशुद्ध झाले। पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या मेडिसिटी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। अशी माहिती आहे की सध्या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची 15 वेगवेगळी पथकं सक्रिय आहेत। इस्लामिक कट्टर मानसिकतेतून घडलेल्या अपराधाच्या घटना यापूर्वी आपण पाहिल्या आहेत। मीरा भाईंदरच्या नयानगर मधलंच उदाहरण घ्यायचं झालं तर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला एका कुटुंबाला इस्लामिक कट्टरपंथींकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता। का तर त्यांच्या गाडीला फक्त भगव्या रंगाचा ध्वज हा मोठा फडकवलेला होता। म्हणजेच हिंदू अस्मितेचे प्रतीक या जिहादींच्या डोळ्यांना कायम खुपतं। खारघरच्या घटनेतही असाच काहीचा संबंध आहे। शिवकुमार शर्मा यांच्या हातावर एक टॅटू होता, ज्यामध्ये भगवान शंकराची प्रतिमा गोंदवली होती। त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ होती। मोटरसायकलवर हनुमंताचे छायाचित्र होते आणि त्यावेळी नेमका त्यांनी असा शर्ट घातला होता ज्यावर लिहिलं होतं श्रीराम। त्यामुळे याच्याही रागापोटी जिहादींनी शिवकुमार शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांकडून होते। राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा नुकतीच शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असताना जिहादींचे लाड केले जाणार नाहीत, शिवकुमार शर्मा यांना लवकरच न्याय मिळेल व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांना दिलाय। आपण यापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये इस्तेमाबाबत माहिती पाहिली। तबलिगी जमातचा इस्तेमा, ज्याला त्यांचा धार्मिक मेळावा म्हणूनही ओळखलं जातं। इस्तेमामध्ये जर धार्मिक सौहार्दाची दुवा केली जात असेल, शांततेच्या मार्गाने जगण्याचा संदेश दिला जात असेल, तर भर रस्त्यात असे हत्याकांड होणे संतापजनकच आहे। आपण पाहिलं की कोणत्या गोष्टी धर्माला अनुसरून आहेत आणि कोणत्या गोष्टी इस्लाम विरोधी आहेत याची शिकवणही इस्तेमामध्ये दिली जाते। मग जर स्थानिकांचा दावा खरा ठरत असेल की दोन्ही आरोपी हे इस्तेमावरूनच आले होते, तर ही एकाच बाजूने नाही तर सर्वांगाने विचार करण्याची गोष्ट आहे। इस्तेमासारख्या एका धार्मिक मेळाव्यात काय होतं याची माहिती आपण यापूर्वी घेतली खरी, पण जर ती काही जिहादी मानसिकतेचे समाजकंटक खोटी ठरणार असतील, तर यावर इस्तेमात जाणाऱ्यांनीही विचार करण्याची आज वेळ आली। यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।